आता याच्या पुढं मी जाणार आहे आजच्या आपल्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टीवरती, जी की आहे प्रेफरन्स लिस्ट. प्रेफरन्स लिस्ट म्हणजेच काय, एक कॉलेजची यादी जी सिक्वेन्स मध्ये आपल्याला टाकायची आहे. ठीक आहे. सो मी तुम्हाला प्रत्येकाला एक एक्झाम्पल दाखवते. येस. सो आपला एक टूल आहे प्रेफरन्स लिस्ट जनरेटर म्हणून. जस्ट अ मिनिट, मी तुम्हाला तो शो करते. येस. सो आपले प्रेफरन्स लिस्टचे बेसिकली 3 पॅकेजेस आहेत. सो एक 299चं आहे, एक 499चं आहे, 999चं पॅकेज आहे. याच्यामध्ये एक बेसिक, एक प्लस आणि एक प्रीमियम. तर जेव्हा पण आपण एखाद्या कॉलेजची यादी बनवतो, तर किती कॉलेजेसची बनवायला हवी हा प्रश्न प्रत्येकाला असतो. 10 आणि 15 कॉलेज जर तुम्ही फक्त टाकले, तर ते तुम्हाला कॉलेजेस लागायची शक्यता 0 होऊन जाते. म्हणून तुम्ही मिनिमम किती कॉलेजेस टाकायला हवे, तर साधारणतः 150 कॉलेजेस तरी कमीत कमी टाकायला हवे. सीईटी सेल काय म्हणतं, सीईटी सेल म्हणतं की तुम्ही कमीत कमी 300 कॉलेजेस टाका. 300 नाही, पण जर एक प्रॉपर आपण 150 कॉलेजेस टाकले तरी सुद्धा ते वेल अँड गुड असतं. आता आजसाठी जेवढ्या पण लोकांनी आपल्या ह्या वेबिनार मध्ये जॉईन केलेलं आहे, एक पर्सनलाइज्ड मी तुमच्या सगळ्यांसाठी एक ऑफर घेऊन आलेली आहे. आणि आपला कॅम्पस डेको एक आपलं ऑफर घेऊन आलेला आहे की तुम्हाला 299 मध्ये 300 रुपयाला 1 रुपया कमी मध्ये प्रॉपर 150 कॉलेजेसची पर्सनलाइज्ड प्रेफरन्स लिस्ट बनवून मिळेल. आता ही लिस्ट कशी असणार, ही गोष्ट मी तुम्हाला सगळ्यात पहिले दाखवते. स्टुडंट आहे ओम काकडे, त्याला पर्सेंटाइल आहेत 81.58. एससीबीसी कॅटेगरीचा आहे. मी तुम्हाला मगाशीच दाखवलं. एससीबीसी मध्ये वालचंद सुद्धा भेटायची पॉसिबिलिटी 101% आहे, जी की जर तुम्ही प्रॉपर प्रेफरन्स लिस्ट बनवली तरच ती तुमची पॉसिबिलिटी वाढणार. सो एआय, इलेक्ट्रिकल पण सिलेक्ट केलं, ईएनटीसी देखील केलं, मेकॅनिकल काही टॉप कॉलेजेससाठी मी सिलेक्ट करणार आहे. अदर्स मध्ये आता कोणत्या कोणत्या ब्रांचेससाठी अजून केमिकल सिलेक्ट करूया आयसीटी साठी, आणि कुठलं बाबा ऑटोमेशन अँड रोबोटिक्स सिलेक्ट करूया, आणि कोणतं तर इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगची आहे, पॉलिमर जी आहे ती सिलेक्ट करूया. त्याच्यासोबत सोबत आपण इन्स्ट्रुमेंटेशनची एक सिलेक्ट करून ठेवूया. येस. सो मी आणि 4 एक्स्ट्रा ब्रांचेस ऍड केलेले आहेत. इथे टोटल तुम्हाला 100+ ब्रांचेसचा ऑप्शन्स मिळणार आहे. सो जी ब्रांच तुम्हाला स्पेसिफिक हवी आहे ती तुम्ही इकडनं अदर्स मध्ये जाऊन प्रॉपरली सिलेक्ट करू शकता. आता कुठे कुठे आहे बाबा, मला माहिती आहे की हो मुंबईचा आहे. सो मुंबई तर 110%. मुंबई, अजून कुठलं, नवी मुंबई मी सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यासोबत मी ठाणे देखील सिलेक्ट केलेलं आहे. मी सांगली सिलेक्ट केलेलं आहे वालचंदसाठी. मी पुणे तर 100% सिलेक्ट करणारच आहेत. जितके पण टॉप कॉलेजेस आहेत ते पुण्यामध्येच आहेत, म्हणून मी पुणे सिलेक्ट केलं. एक गव्हर्नमेंट जिकासाठी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगरसाठी आपण छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट करतोय, आणि कोल्हापूर म्हणून एक लास्ट ऑप्शन आपण सिलेक्ट करतोय. आणि जनरेट कॉलेज लिस्ट वरती आपल्याला टॅप करायचं. सो तुम्हाला पेमेंटचा एक ऑप्शन येईल. ही जी लिंक आहे ही आम्ही तुम्हाला पर्सनली सगळ्यांना पाठवू, तर तुम्हाला टेन्शन घ्यायची कुठलीही गरज नाही आहे. एकदा हे पेमेंट कम्प्लीट, येस, मी आता माझ्या मोबाईलने हा पेमेंट कम्प्लीट केलेला आहे. पेमेंट कम्प्लीट झाल्यानंतर ना तुम्हाला असं पेमेंट कम्प्लिशनचा एक मेसेज येऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला एक 3 सेकंड्स वाट बघायचे. 3 सेकंड्स वाट बघितल्यानंतर ना आपल्या ओम साठी ही कम्प्लीट प्रेफरन्स लिस्ट जनरेट झालेली आहे, ज्याला तुम्ही सेव्ह आणि डाउनलोड करू शकता. तर डाउनलोड केल्यानंतर ना ओमची प्रेफरन्स लिस्ट कशी दिसते हा प्रश्न प्रत्येकाला असेल. तर हे बघा, ही आहे आपली ओमची प्रॉपर प्रेफरन्स लिस्ट. मी तुम्हाला सगळ्यांना झूम करून दाखवते. सो प्रॉपर आपल्याला एका सिक्वेन्शियल मॅनर मध्ये ओमची एक लिस्ट मिळाली आहे. सो जेएसपीएम झालं, आयएसबीएम झालं, शिवाजीराव झालं, केई झालं, विद्या प्रकाशन मालेगावचं बारामतीचे कॉलेज आहे ते झालं, ठाकूर कॉलेज झालं. मग आता सगळ्या कॉलेजेस जे पण रँक वाईज टॉप कॉलेजेस आहेत, त्या टॉप कॉलेजेसची एक प्रॉपर लिस्ट तयार होऊन आपल्या ओम साठी आलेली आहे, जी की प्रॉपर एक 75 कॉलेजेसची लिस्ट आहे. सॉरी, 150 कॉलेजेसची एक प्रॉपर लिस्ट असणार आहे. ठीक आहे. इथे बघू शकता आपण ओमला एक प्रॉपर 150 ऑप्शन्स दिलेले आहेत. सगळे कम्प्युटर, आयटी, सीएसई विथ एआय, एआयएमएल, जिथं जिथं तो फिट इन होऊ शकतो तेवढे आपण एक 150 कॉलेजेस त्याला दिलेले आहेत. सो तो त्याच्या हिशोबाने आहे ना ऍडजस्टमेंट पण करू शकतो. इफ त्याला असं वाटतंय की सिंहगडला पण वरती टाकायला हवं, सो तो त्याच्या हिशोबाने वरती खाली देखील करू शकतो. सो जेणेकरून ब्रांच प्रेफरन्स, कॉलेज प्रेफरन्स तो त्याच्या मनाच्या हिशोबाने देऊ शकतो. आता इथं मी एक 2 ते 3 जास्त सिटी सिलेक्ट केलेल्या. स्पेसिफिक जर पुण्यासाठी हवा असेल तर पुण्यासाठी कशी बनवायची बाबा, ती गोष्ट सुद्धा तुम्हाला मी दाखवते. इथे मी फक्त पुणे हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे.
बस मला पुण्यामध्येच इंटरेस्ट आहे. सो पुण्यासाठी आपली लिस्ट कशी बनणार आहे, बदलणार आहे का? येस. सो आता पुण्यासाठी ही कॉलेज वेगळी बनेल का लिस्ट? येस, तर वेगळी बनणार आहे. सेम आता मी एका दुसऱ्या स्टुडंटचं पर्सेंटाईल घेते. एनी वन स्टुडंट विथ लोअर पर्सेंटाईल. एक लोअर पर्सेंटाईलचा मला स्टुडंट हवाय. खूपच कमी आहे. एक मला भेटलाय उंबार समथिंग. ओम उंबारकर NTB कॅटेगरीचा आहे. ठीक आहे, आपण ओम उंबारकर साठी एक लिस्ट बनवूया. 41.2 आहे ओम उंबारकरला, जो की आहे NTB, म्हणजे तो NT2 मध्ये येणार आहे. मेल कॅन्डिडेट आहे. त्याची जी होम युनिव्हर्सिटी आहे, मी टाइम बिंग पुणे सिलेक्ट करत आहे. आता सेम त्याचे पर्सेंटाईल कमी आहे, पण त्याला हवं CSEच आहे. तर त्यांनी फक्त एक ऑप्शन सिलेक्ट करायला पाहिजे का? नाही, त्याला मॅक्स टू मॅक्स ऑप्शन सिलेक्ट करावे लागतील. सो CSE, IT, CSE विथ स्पेशलायझेशन, AI, ENTC, अदर्स मध्ये फक्त टेक्निकल ब्रांचेस जरी घ्यायचं म्हणलं तर बघा, टेक्निकल मध्ये पण आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. सो इथे मी IoT सिलेक्ट करत आहे. एक सेकंड. IoT सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्या सोबत सोबत मी सिलेक्ट करणार आहे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, हे एक टेक्निकल ब्रांच आहे. अजून मी सिलेक्ट करू शकते इथे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग. अजून मी इथे सिलेक्ट करू शकते आपली ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. अजून आपल्याकडे कोणते ऑप्शन्स आहेत बरं? मॅन्युफॅक्चरिंगचा ऑप्शन मी सिलेक्ट केलेला आहे. आणि मी ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे मायनिंग इंजिनिअरिंगचा सुद्धा. ठीक आहे, हे असं एक सिंपल एक्झाम्पल आहे. डिपेंड्स पर्सन टू पर्सन. हे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमची प्रेफरन्स लिस्ट बनवू शकता. पण माझं म्हणण्याचं एकच म्हणणं आहे, जर कमी पर्सेंटाईल असतील तर ब्रांचेस साठी ऑप्शन जास्त ठेवा. एक ऑप्शन घेऊन आपण नाही जाऊ शकत. तेवढे कॉलेजेसच नसतात जिथे तुम्ही फिट होता. ठीक आहे, सो तुम्हाला ऑप्शन्स थोडेफार वाढवावे लागतील जर कमी पर्सेंटाईल असेल तर. आणि या गोष्टीची जर तुम्हाला मदत लागेल तर कोण मदत करणार बरं? तर तुम्ही माझ्यापर्यंत रिच आउट व्हा. मी तुम्हाला 1 to 1 पर्सनलाइज मदत करेल की ही गोष्ट आपण कशी करू शकतो. त्याच्यानंतर हा फक्त पुण्यासाठीच इंटरेस्टेड आहे. पुणे सोडून याला कुठे बाहेर जायचंच नाहीये. आणि आपण इथे जनरेट कॉलेज लिस्ट हे टाईप केलं. वापस तुम्हाला पेमेंटचं एक पोर्टल येऊन जाईल. तुम्हाला इथे पे करायचं आहे सिम्पली. एकदा हे पेमेंट कम्प्लीट झालं की कन्फर्मिंग पेमेंटचं तुम्हाला पूर्णपणे ऑप्शन येऊन जाईल. ऑप्शन आल्यानंतर एक तुम्हाला 3 ते 5 सेकंड थांबावे लागेल. वन्स इट इज डन, तुमची अख्खीची अख्खी कॉलेजची लिस्ट तयार होऊन येईल, ज्याला तुम्ही सेव्ह आणि डाउनलोड करू शकता. आता ही लिस्ट कशी दिसते बरं कमी पर्सेंटाईलची? ऑप्शन्स असतात की नसतात? इकडे बघा, सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तालुका मावळ, डिस्ट्रिक्ट पुणे. या केसमध्ये त्याला फक्त IoTच मिळत आहे. आता त्याला एकच कॉलेज का अलॉट झालं? कारण की त्याचे जे पर्सेंटाईल आहे, मी जे तुम्हाला म्हणत होते, यू हॅव टू इन्क्रीज, त्याच्या पर्सेंटाईल नुसार तो कुठल्याच टेक ब्रांच मध्ये फिट इन नाही होत. मग आता तो इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल त्याला ऍड करावं लागेल का? हो, तर करावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला फिट व्हायचे चान्सेस खूप कमी असणार आहे. म्हणून मी तुम्हाला दाखवलं की जर तुम्ही खूप स्पेसिफिक राहिले, टेक म्हणजे टेकच हवं, तर तुम्हाला सगळ्या ब्रांचेसची जी पॉसिबिलिटी आहे ती कमी होऊन जाईल. सो आता नेक्स्ट लेट मी गो बॅक. सो मी ब्रांच कॅटेगरी इन्क्रीज केलेली आहे आणि स्टील आय एम स्टिकिंग टू पुणे ओनली. वापस मी इथे जस्ट अ सेकंड, आपल्याला प्रत्येक वेळेस ती गोष्ट रिफ्रेश करावी लागेल. कारण की जी जी लिस्ट आहे, स्टुडंट टू स्टुडंट वन टाइमच ती लिस्ट क्रिएट होणार आहे. सो तुम्हाला प्रत्येक टाइमला ही गोष्ट रिफ्रेश करावी लागेल. आणि आजच्याच दिवसाची आपली ऑफर आहे की जर तुम्ही आज ही लिस्ट बाय केली तरच तुम्हाला 299 ला ती लिस्ट मिळणार आहे. ठीक आहे, सो लेट्स गो विथ ओम्स पर्सेंटाईल अगेन. ब्रांच कॅटेगरी मी कम्प्लिटली सिलेक्ट केलेली आहे. रिजन कॅटेगरी पण मी थोडी इन्क्रीज केलेली आहे. आता तो कुठे कुठे फिट इन होऊ शकतो ही गोष्ट तुम्हाला समजून जाईल. 5 सेकंड तुम्हाला होल्ड करावं लागेल. आता इथे बघा, इथे तुम्हाला एक प्रॉपर एक कॉलेजची अख्खी 150 कॉलेजेसची एक लिस्ट जनरेट होऊन येईल ओम साठी. सो तुम्हाला स्पेसिफिक नाही राहायचंय, तुम्हाला तुमचे ऑप्शन्स इन्क्रीज करायचे. त्याला कम्प्युटर इंजिनिअरिंग देखील भेटायचे हाय चान्सेस आहेत काही काही कॉलेजेसमध्ये. ऑटोमेशन, रोबोटिक्स, AI/ML, AIDS, सो बऱ्याच गोष्टी मिळायचे त्याला चान्सेस आहेत. हे बघा, त्याला कम्प्युटर इंजिनिअरिंग देखील मिळतंय इफ त्यांनी थोडं सिटी कॉम्प्रोमाइज केलं तर. सो नागपूरच्या टॉप कॉलेजेसमध्ये त्याला कम्प्युटर सुद्धा मिळू शकतो. जर पुणे स्पेसिफिक राहिलं तर ब्रांचेसचे आणि भेटायचे ऑप्शन्स हे खूप जास्त कमी होऊन जाईल. ठीक आहे, सो याच्यामुळेच आम्ही तुम्हाला म्हणत होतो की जेव्हा तुम्हाला पर्सेंटाईल कमी असतात त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तर थोडे ऑप्शन्स आणि वाढवावे लागेल. कम्प्युटरच नाही तर त्यासोबत सोबत आणि जास्त ब्रांचेस टाकून तुम्ही जर तुमचं एंटर केलं तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला हवी तशी एक प्रेफरन्स लिस्ट तयार करून घेऊ शकता.
हे झालं कम्प्लिटली आपल्या प्रेफरन्स लिस्ट बाबत. सो हायर पर्सेंटाईल साठी मी तुम्हाला एक ऑप्शन दाखवेल. हायर पर्सेंटाईल ज्या ज्या स्टुडंट्सला आहे, एनीवन विथ हायर पर्सेंटाईल, एखादा स्टुडंट जे मला हायर पर्सेंटाईलचं एक्झाम्पल दे. असं कोणी आहे ज्याला 95च्या वरती आहे? अबाव 95 कॅन्डिडेट. अबाव 95 कॅन्डिडेट कोणी आहे? हे बघा, मी मीडियम पर्सेंटाईलचं ऑप्शन तुम्हाला ऑलरेडी दाखवलंय, जे की 80s मध्ये आहे. मी तुम्हाला लोअर पर्सेंटाईलचं दाखवलं, जे की 40s मध्ये आहे. आता आपण एक हायर पर्सेंटाईलचं ट्राय करूया. ओके, जय शिंदे इज 99.99. ठीक आहे, एवढं नाही, पण एक थोडंसं कमी मी पर्सेंटाईल घेते. जय एक 95च्या अराउंड आपण घेऊया. ज्यांना ज्यांना हायर पर्सेंटाईल आहे, तुम्ही काय काय करू शकता. सो एक 97.01ची एक कॅन्डिडेट होती, आकांक्षा म्हणून. शी वॉज अ ओपन कॅन्डिडेट, फिमेल कॅन्डिडेट आहे. त्या हिशोबाने आपण दाखवूया कसं मिळू शकतं, काय मिळू शकतं. ब्रांचेससाठी शी स्पेसिफिक की तिला कम्प्युटरवाल्या ब्रांचेसच हव्यात. सो तिला सुद्धा थोडे ऑप्शन्स एक्स्ट्रा करावे लागतील. एक सिंगल कॉलेज घेऊन ती बसू नाही शकत. का? तर बेस्ट कॉलेजेस भेटायचे चान्सेस आणि पॉसिबिलिटी तिच्यासाठी कमी होऊन जाईल, म्हणूनच. ठीक आहे, आता ती इंटरेस्टेड आहे फक्त पुणे आणि मुंबई या 2 सिटीज मध्येच फक्त. तुम्हाला ही प्रोसिजर कंटिन्युअसली रिपीट करावी लागेल. जितके आपण लिस्ट तुम्ही घ्याल त्या प्रत्येक लिस्ट साठी तुम्हाला ही प्रोसिजर कम्प्लीट केल्याशिवाय एका स्टुडंटसाठी एकच लिस्ट निघेल. ठीक आहे, काहीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकता. नो वरीज फॉर दॅट. येस. सो आता आपली आकांक्षाची जी लिस्ट आहे ती तयार होऊन आलेली आहे, जी मी तुम्हाला ओपन करून दाखवते. ठीक आहे, सो दिस इज अ प्रॉपर ओपन कॅन्डिडेट्स लिस्ट. सो पहिल्या नंबरला काय आलेलं आहे बाबा? कमिन्स कॉलेज आलेलं आहे कम्प्युटरसाठी. ठीक आहे, त्याच्यासाठी ती एलिजिबल होत आहे. दुसऱ्या नंबरला कमिन्स आलेले आहे आयटी साठी. मग पीआयसीटी ईएनटीसी साठी, कमिन्स ईएनटीसी साठी. मग विले पार्ले आयटी साठी, म्हणजे टीजी सांगवीच ते आयटी साठी, टीजी सांगवी एआयएमएल साठी. सो याच्याने काय झालं बरं? तिला बेस्ट कॉलेज भेटायची पॉसिबिलिटी खूप हाय झाली. इकडे बघा, व्हीआयटी आलं कम्प्युटरसाठी, थार्डोमॉल कम्प्युटर, पीसीसीओई कम्प्युटर, थार्डोमॉल आयटी, व्हीआयटीचा आयटी, पीसीसीओईचा आयटी. असंच एक प्रॉपर 150 कॉलेजेसची एक सिस्टमॅटिक लिस्ट आकांक्षासाठी तयार झालेली आहे, इव्हन फॉर हायर पर्सेंटाईल. याच्यामध्ये मी फक्त सीएस आयटी रिगार्डिंगच ब्रांचेस टाकलेले आहेत. आता एखादा असं काही स्टुडंट असेल ज्याला मेकॅनिकल मध्ये इंटरेस्ट असेल, तर तो त्या हिशोबाने तसं सिलेक्ट करून त्याच्या हिशोबाने एक प्रॉपर प्रेफरन्स लिस्ट बनवू शकतो, जिथं की त्याला गव्हर्नमेंट कॉलेजेस लागायचे चान्सेस देखील खूप हाय होऊन जाते. आता इथे कमिन्स कॉलेज जे आहे ते ऑल ओव्हर महाराष्ट्र मुलींसाठी नंबर 1 कॉलेज आहे. पूर्ण महाराष्ट्रातलं मुलींसाठी नंबर 1 कॉलेज कमिन्स कॉलेज हे जाणलं जातं. गर्ल्स कॉलेज आहे ते, म्हणून फर्स्ट प्रेफरन्स इथे डायरेक्टली कमिन्सला सीएससी ला गेलेला आहे. सो प्रत्येक मेल साठी वेगळं बनणार, फिमेल साठी वेगळं बनणार. हीच सेम पर्सेंटाईल वरती मला एका मेल कॅन्डिडेट साठी जर बनवायची असेल, ही अख्खी लिस्ट बदलून जाणार आहे. सेम टू सेम लिस्ट येणार नाही आहे. म्हणून स्टुडंट टू स्टुडंट, पॅरेंट टू पॅरेंट, कॅटेगरी टू कॅटेगरी, होम युनिव्हर्सिटी देखील जरी मी बदलली तरी अख्खी लिस्ट चेंज होऊन जाणार आहे. ठीक आहे, सो ह्याच्यामुळेच ही प्रेफरन्स लिस्ट, पर्सनलाइज प्रेफरन्स लिस्ट ही बनवणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच आम्ही हे प्लॅटफॉर्म घेऊन आलेलो आहोत, जिथे तुम्ही तुमच्या हिशोबाने हवी तशी प्रेफरन्स लिस्ट बनवून घेऊ शकता. ज्याच्यामध्ये ना तुम्हाला रँक याची वाट बघावी लागेल, ना कशाची वाट बघावी लागेल, आणि तुमच्याकडे स्वतःची एक प्रॉपर पर्सनलाइज लिस्ट रेडी होऊन आत्ताच असेल. म्हणजे तुम्ही 20 दिवसाआधीच पुढची तयारी करून घेताय. का? तर ऑप्शन फॉर्म साठी ही लिस्ट का गरजेची असते, पुढे आता आपण या सेशन मध्ये तेच जाणून घेणार आहोत. तो आता सुरू करूया आपण ऑप्शन फॉर्म साठीचा सेशन, जो की आपला आजचा मोस्ट डिमांडिंग सेशन आहे. सो ऑप्शन फॉर्म मध्ये काय काय स्टेप्स असतात? सगळ्यात पहिला हा जो आपला ऑप्शन फॉर्म आहे, हा टोटल 4 स्टेप्स मध्ये भरला जातो. पहिले की आपल्याला कॉलेजेस निवडायचे आहेत. दुसऱ्यामध्ये आपल्याला त्या कॉलेजेसला प्रेफरन्स द्यायचे, म्हणजे 1 नंबरला हे, 2 नंबरला हे, 3 नंबरला हे, 4 नंबरला हे, 5 नंबरला हे, जे की आता मी तुम्हाला दाखवलं. जी लिस्ट येत होती ते 150 कॉलेजेसची लिस्ट, ही कशी आहे बरं? ही प्रेफरन्स मध्ये आहे की बाबा नंबर 1 प्रेफरन्स कमिन्स, मग त्याच्या खाली बाकीचे प्रेफरन्स. बरोबर? सो प्रेफरन्स वाईज तुम्हाला या लिस्ट द्यायच्या आहे. 3 नंबरला काय? ऑप्शन फॉर्मची समरी, बाबा जे तुम्ही आतापर्यंत भरले ते बरोबर आहे की नाही, जर तुम्हाला एक्स्ट्रा काही ऍड करायचं तर ते. आणि 4 नंबरला तुम्हाला कन्फर्मेशन करायचं. सो या गोष्टी रन कसे होतात, या गोष्टी आता मी तुम्हाला दाखवणार आहे. नेक्स्ट,
पहिला जो ऑप्शन असतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, कोर्स नेम मध्ये इंजिनिअरिंग कोणची. सपोज इथे आता बघा वेगळे वेगळे कोर्सची इंजिनिअरिंग आहे. सिव्हिल आहे, कम्प्युटर सायन्स आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, IT आहे, इलेक्ट्रिकल आहे, ENTC, असे वेगवेगळ्या इंजिनिअरिंगचे खाली ऑप्शन येणार. सेकंड ऑप्शन जो तुमचा असणार आहे तो युनिव्हर्सिटी निवडायचा ऑप्शन असणार आहे. तिसरा जो आपला ऑप्शन असणार आहे डिस्ट्रिक्ट निवडायचा ऑप्शन असणार आहे. इथे बघा नंबर 1 ला मी सपोज CSE निवडलं, नंबर 2 ला COEP निवडलं, नंबर 3 ला मी पुणे निवडलं. हे बघा हे तिन्ही सिलेक्ट झालं. त्याच्यानंतर ना आपल्याला काय करायचंय बरं, आपल्याला हे सर्च इन्स्टिट्यूट दाबायचं. मी तुम्हाला दाखवते. नंबर 1 ची स्टेप काय आपली, हे कोर्स नेम म्हणजे आपली डिग्री निवड. ठीक आहे. नंबर 2 ची जी स्टेप आहे ती कुठली बाबा, ही युनिव्हर्सिटी निवडायची, ती युनिव्हर्सिटी निवड. नंबर 3 ची स्टेप काय आहे, डिस्ट्रिक्ट. सपोज आता मी नागपूर युनिव्हर्सिटी टाकली आणि डिस्ट्रिक्ट पुणे टाकलं तर काहीच येणार नाही. नागपूर युनिव्हर्सिटी टाकून नागपूर टाकलं तर तुम्हाला खाली सर्च इन्स्टिट्यूट दाबल्यानंतर ना खाली ऑप्शन्स येतील. ठीक आहे. आता ते ऑप्शन्स कसे ते दाखवते नेक्स्ट. आता मी सर्च इन्स्टिट्यूट दाबलं, मला ऑप्शन कसला आलेला आहे, COEP चा ऑप्शन आलेला आहे. इथे कम्प्युटर इंजिनिअरिंगचा मला ऑप्शन आलेला आहे. आणि याला आता तुम्हाला काय करायचं, सिलेक्ट. सिलेक्ट केल्यानंतर ना हे ऍड सिलेक्टेड ऑप्शनचं तुम्हाला बटन दाबायचं. बटन दाबल्यानंतर इथे बघा हे आपल्या COEP चा CSE ऍड झालेला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हे ऍड नव्हतं करायचं, चुकून ऍड झालं, तर इथं या ऑप्शनला टिक करायचं आणि डिलीट सिलेक्टेड ऑप्शन हे दाबून घ्यायचं. ठीक आहे. सो याला म्हणतो एक सिस्टमॅटिक मॅनर की आपण कसं ऍड करायचं. आता हे तर झालं COEP च्या बाबतीत. दुसरं, आता मी सपोज IT सिलेक्ट केलं आणि पुणे युनिव्हर्सिटी टाकलं, वापस पुणे डिस्ट्रिक्ट टाकली. आता हे इन्स्टिट्यूट स्टेटस वगैरे हे काय असतं बरं, इन्स्टिट्यूट स्टेटस म्हणजे एडेड, अनएडेड, ऑटोनॉमस, प्रायव्हेट, डीम्ड युनिव्हर्सिटी, याला आपण म्हणतो इन्स्टिट्यूटचं स्टेटस. एडेड म्हणजे काय, पूर्णपणे गव्हर्नमेंट त्या कॉलेजला फंड करतं. अनएडेड म्हणजे काय, ते कॉलेज गव्हर्नमेंटच्या अंडर आहे पण जी फंडिंग आहे ती कॉलेजची स्वतःचीच आहे, गव्हर्नमेंट कडनं नाही आहे. फुल्ली प्रायव्हेट म्हणजे काय, ते कॉलेज जे आहे ते गव्हर्नमेंटच्या अंडर येत नाही, त्याचं फंडिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी स्वतःच ते करतं. डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे काय, ते कॉलेज टुवर्ड्स प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जाणार आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमसचा स्टेटस. ऑटोनॉमस म्हणजे काय असतं, ते कॉलेज जे आहे, सपोज मी म्हणलं की AISMS कॉलेज, ते येणार तर आहे तुमच्या पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडरच, पण त्या कॉलेज मधले पेपर, त्या कॉलेज मधलं करिक्युलम म्हणजेच तुमचं अकॅडमिक सिलेबस, हे सगळं ते कॉलेज स्वतःच काढणार. पुणे युनिव्हर्सिटी कडनं सिलेबस किंवा पुणे युनिव्हर्सिटी कडनं पेपर येणार नाही. कॉलेजचे पेपर कॉलेजमध्येच होणार. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो ऑटोनॉमस. नॉन ऑटोनॉमस म्हणजे काय बाबा, जे कॉलेजचा पेपर आहे, जे कॉलेजचा सिलेबस आहे, ते कंपल्सरी युनिव्हर्सिटी कडनंच येणार, ज्या युनिव्हर्सिटीच्या अंडर ते आहे तिथूनच. मायनॉरिटी म्हणजे काय, आता कास्ट मायनॉरिटी असते ज्याला आपण रिलिजियस मायनॉरिटी बोलतो, आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी असते ज्याला आपण लँग्वेजेस वाली मायनॉरिटी बोलतो. ठीक आहे. TFWS स्टेटस, ट्युशन फी वेवर स्कीम, ज्यांचं पण उत्पन्न 8 लाखाच्या खाली असतं तर ते TFWS साठी एलिजिबल असतात. TFWS चा तुम्हाला बेनिफिट काय असतो, की जी तुमची ट्युशन फी असते 15,000च्या आसपासची, ती माफ होऊन जाते. मुलींना ऑलरेडी ही ट्युशन फी माफ आहे. सो मुलींनी हा ऑप्शन सिलेक्ट न करावा, हा माझा पर्सनल मत आहे. बेनिफिट तर कळालं की ट्युशन फी माफ होणार आहे. आता याचा प्रॉब्लेम कुठे येतो बरं, जर तुम्हाला TFWS थ्रू एखादा कॉलेज मिळालं तर तुम्ही स्पॉट राऊंड मधनं बाहेर होता. ठीक आहे. तर तुम्ही स्पॉट राऊंड मध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. सो TFWS या बाबतीत थोडं रिस्की असतं. सो आता मी या गोष्टी सिलेक्ट केलेल्या आहेत. या गोष्टी सिलेक्ट केल्यानंतर ना मला असं अख्खं एक डेटा येऊन जाणार आहे पुणे कॉलेजेसचा, की बाबा गेनबा सोपान मोजेमध्ये IT आहे, मॉर्डन मध्ये IT आहे, वापस गेनबा सोपान मध्ये IT आहे. आता याच्यामध्ये डिफरन्स काय, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये, एक एडेड आहे, एक वाघोलीचा आहे, एक बालेवाडीचा आहे. दोन वेगळे वेगळे कॉलेज. JSPM मध्ये IT आहे, सिद्धांत कॉलेजमध्ये IT आहे, असेच तुम्हाला अख्खी कॉलेजेसची यादी येणार. सो याच्यामध्ये आपण काय केलं, या दोन कॉलेजला सिलेक्ट केलं. एक आहे PICT, एक आहे DY पाटील अकुर्डी. ओके. या दोन कॉलेजेसला मी सिलेक्ट केलं आणि मग मी हे केलं ऍड सिलेक्टेड ऑप्शन. पहिलं सिलेक्ट करायचं आणि मग काय करायचंय आपल्याला, ऍड करायचं. ते केल्यानंतर बघा COEP च्या खाली PICT आणि DY पाटील अकुर्डी हे दोन्ही पण ऍड झालेले आहे. ठीक आहे. एखादं जर डिलीट करायचंय तर इथे सिलेक्ट करून डिलीट सिलेक्टेड ऑप्शन हे तुम्ही टाईप करू शकता. आता याच्या पुढे मी जाते. आता आपण आलेलो आहे स्टेप 2 वरती.
खाली इथे तुम्हाला एक ऑप्शन आहे सेव्ह आणि प्रोसीडचा. सो ह्या ऑप्शन वरती टिक करायचं आणि स्टेप नंबर 2 मध्ये तुम्हाला यायचं आहे. स्टेप नंबर 2 मध्ये आल्यावरती प्रेफरन्स म्हणजे 1 नंबरला कोण, 2 नंबरला कोण, 3 नंबरला कोण, हे प्रेफरन्सेस तुम्हाला द्यायचे आहेत. सो 1 नंबरला सीओईपी, 2 नंबरला कोण आहे पीआयसीटी, 3 नंबरला डीवाय पाटील. आणि मी काय केलं, सेव्ह अँड प्रोसीड. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर ना तुम्ही येणार आहे स्टेप नंबर 3 ला. स्टेप नंबर 3 ला आल्यानंतर ना तुम्हाला 3 ऑप्शन्स आहे. इन्सर्ट चॉईस कोड डिरेक्टली आणि मूव्ह चॉईस कोड. आता या 3 ऑप्शन्सचं महत्व काय आहे, हे का दिलेलं आहे बरं? सगळ्यात पहिला ऑप्शन पासून आपण जाऊया, इन्सर्ट चॉईस कोडच्या ऑप्शन पासून. इन्सर्ट चॉईस कोड म्हणजे काय? अरे मला आणि एखादं कॉलेज जर ऍड करायचं असेल, त्या केसमध्ये मी कसं ऍड करू शकते? सगळ्यात पहिलं तुम्ही युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. इथे मी कुठली गेलेली आहे, शिवाजी युनिव्हर्सिटी. मग तुम्हाला एक अख्खी लिस्ट येणार आहे, कुठले कुठले कॉलेजेस कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये आहे त्याची अख्खी लिस्ट येणार आहे. त्याच्यापैकी कुठलं घेतलंय मी, वालचंद सिलेक्ट केलं. मग वालचंद सिलेक्ट केल्यानंतर ना वालचंद मध्ये कोणत्या कोणत्या ब्रांचेस आहेत ते सिलेक्ट करा. मग तुम्ही त्याचं सीएससी सिलेक्ट केलं आणि कुठल्या प्रेफरन्स नंबरला टाकायचं बरं? मला सीओईपीच्या खाली वालचंदला टाकायचं. सो इथे मी प्रेफरन्स नंबर किती दिलेला आहे, 2. आणि तुम्हाला काय करायचंय मग, इन्सर्ट चॉईस कोड. सो त्याच्याने काय होणार आहे बघा, डायरेक्ट 2 नंबरला तुमचं वालचंद कॉलेज ऍड झालेलं आहे. या ऑप्शनचं हे महत्व आहे. एखादं कॉलेज जर मिस केलं तर तुम्ही इकडनं ऍड इन करू शकता. आता इन्सर्ट चॉईस कोड डिरेक्टली मधलं ऑप्शन, याचा काय फायदा आहे? इथे बघा तुम्हाला एक चॉईस कोड, हे जे चॉईस कोड आहे हे चॉईस कोड तुम्हाला कुठे बरं मिळतं, तुम्हाला मी दाखवते. 1 मिनिट द्या मला. आपण जी ही प्रेफरन्स लिस्ट बनवली, या प्रेफरन्स लिस्ट मध्ये बघा इथे साईडला एक कोड होता, दिसतोय हा कोड 6276372550F. या कोडला म्हणतात चॉईस कोड. हा चॉईस कोड कशाचा आहे, कमिन्सच्या ईएनटीसीचा आहे. ठीक आहे. सो कमिन्सच्या ईएनटीसीचा वापर आपल्याला सपोज कमिन्सचा ईएनटीसी ऍड करायचा आहे. सो ते मी डायरेक्टली बघा आता कसं ऍड करणार आहे. इथे मला तो कोड टाकायचा आहे. कुठल्या नंबरला ऍड करायचा आहे, 5व्याला. इथे मी नंबर टाकणार का, मला 3ऱ्याला ऍड करायचा, मी 3 नंबर टाकणार आणि इथे इन्सर्ट चॉईस कोड टाकायचा. सो आता इथे मी जो हा चॉईस कोड घेतलेला आहे तो कुणाचा आहे, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कम्प्युटरचा तो कोड आहे. आणि आता बघा तो कोड टाकल्याने इथे 5 नंबरला अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कम्प्युटर ऍड झालेलं आहे. याला म्हणतो आपण रामबाण उपाय, एखादं ऑप्शन डायरेक्ट ऍड करायचं. ओके. सो नेक्स्ट 4th आणि फायनल स्टेप, हे झाल्यानंतर ना तुम्हाला बॅक जायचंय आणि काय करायचंय तुम्हाला, सगळ्यात पहिलं सेव्ह आणि प्रोसीड. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर ना तुम्ही या बार मध्ये येणार, जे की आपली 4th आणि फायनल स्टेप आहे. इथं आलं की तुम्हाला याची समरी दिसणार आहे की 1 2 3 4 5 हे प्रेफरन्सेसला हे कॉलेजेस आहेत. ठीक आहे. ते नंतर ना एकदा क्रॉस चेक करायचं, जी लिस्ट आम्ही तुम्हाला देणार आहे त्या लिस्ट मध्ये हे कोड्स आहेत, ते सगळे कोड्स एकदा बघून घ्यायचे, क्रॉस चेक करायचे, प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म करायचं. ज्या मोमेंटला तुम्ही ही गोष्ट करणार, तुम्ही मागे परत जाऊ शकणार नाही, कुठलाही बदल करू शकणार नाही. त्याच्यासाठीच ही प्रेफरन्स लिस्ट खूप जास्त महत्वाची. मग ते तुम्हाला विचारणार देखील की बाबा खरंच करायचंय का कन्फर्म. मग तुम्ही म्हणणार हो करायचंय, मग ते डायरेक्टली तुमचं फॉर्म कन्फर्म होऊन जाणार. त्याच्यानंतर ना काय करावं लागेल बरं, तुमचा जो लॉग इनचा जो पासवर्ड आहे ना, ईमेल आयडी आणि पासवर्ड, ते पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल सीडी सेलद्वारे, ओटीपी टाकायचा आहे. एक कॅप्चा जो इथे दिलेला असतो, कॅप्चा म्हणजे काय, इथे दिलेला असतो तुम्हाला एक 7-8 लेटर वर्ड, तुम्हाला इथे ऍज इट इज बघून टाकायचे आणि तुम्हाला तुमचं ऑप्शन फॉर्म काय करायचं आहे, कन्फर्म करायचा आहे. कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला अख्खा असा तुमचा ऑप्शन फॉर्म भेटून जाईल. त्याला तुम्हाला प्रिंट करून डाउनलोड करून ठेवायचा आहे. आज आपण काय काय शिकलो या ऑप्शन फॉर्म मध्ये? पहिली गोष्ट, ऑप्शनला सिलेक्ट करा. दुसरी गोष्ट, हे प्रेफरन्सेस सेट करा. तिसरी गोष्ट, तुम्ही एखादं डायरेक्ट पण ऍड करू शकता. चौथी गोष्ट, कन्फर्मेशन. 5वी गोष्ट, पासवर्ड, ओटीपी, कॅप्चा. या 3 गोष्टी टाकल्यानंतरच फॉर्म सबमिट होणार आहे, त्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही. ठीक आहे. आता ही एवढी महत्वाची गोष्ट का आहे बरं? कारण की जर एका गोष्टीमध्ये जरी तुम्ही चूक केली तर अख्खाचा अख्खा फॉर्म तुमचा बाहेर पडला जातो. आणि तुम्हाला सीईटी सेल वरती एवढं हे सोपं वाटतं तेवढं असणार आहे का? नाही, एवढं सोपं प्रोसेस नसणार आहे. सीईटी सेल मध्ये जेव्हा तुम्ही ही गोष्ट करायला जा तेव्हा ती किती डिफिकल्ट असू शकते
हा फॉर्म कसा ऍक्च्युअल मध्ये दिसेल, या गोष्टीचा तुम्हाला प्रत्येकाला प्रश्न आहे. या गोष्टीचा सुद्धा माझ्याकडे एक उपाय आहे. मला एकच मिनिट द्या. आता या फॉर्मची प्रॅक्टिस कुठे करू शकता, ह्याचा तुम्हाला प्रश्न असणार आहे. तुम्हाला मी डायरेक्टली फॉर्मच भरून दाखवतो. आपल्या वेबसाईट मध्ये ह्या फॉर्म भरायचा सुद्धा एक पर्याय आहे. इथे बघा, प्रॉपर ऍज इट इज सेम टू सेम फॉर्म. सो इथं आपण सिलेक्ट करत आहोत. सपोज आता IT पण घेतलेलं, ENTC मी सिलेक्ट केलं. युनिव्हर्सिटी कोणची, तर मी सिलेक्ट केलेली आहे मुंबई युनिव्हर्सिटी. आणि डिस्ट्रिक्ट कुठलं, तर मुंबईच. ठीक आहे. बाकी हे खालचे 3 ऑप्शन्स तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. इथे मी केलं सर्च इन्स्टिट्यूट. इन्स्टिट्यूट सर्च केल्यानंतर ना खाली बघा तुम्हाला एक नंबर ऑफ इन्स्टिट्यूट येणार आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिलं मी हे ऑप्शन डिलीट करते. इथे बघा तुम्हाला एक लिस्ट ऑफ इन्स्टिट्यूट येणार आहे. टोटल किती आहे, 10 आहे. ठीक आहे. याच्यामध्ये मी काय केलं, थाडोमलला सिलेक्ट केलं आणि मी झेवियरला सिलेक्ट केलं आणि या दोघांना केलं मी ऍड सिलेक्टेड ऑप्शन. ऍड केल्यावरती बघा इथे खाली दोन्ही पण कॉलेज ऍड झालेले. सपोज झेवियर चुकून टाकलं, क्लिक करा, डिलीट करा. कळलं. ऍज इट इज CET सेलचा तुम्हाला इथे फील येणार आहे. हे आत्ताच का शिकवतोय, कारण की तुम्हाला 150 कॉलेजेस सिलेक्ट करायचे. सो किती अवघड असू शकतं हे तुम्ही आत्ताच अंदाजा लावू शकता. हे दिसतंय एवढं सोपं नाही. जेव्हा समक्ष स्वतः कराल तेव्हा तुम्हाला कळेल हे किती अवघड आहे. दुसरी गोष्ट, आता मला CSE विथ AIML हे हवंय, तर ते शोधायला तुम्हाला किती जास्त वेळ लागेल बघा, तुम्हाला दाखवते. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ AIML. आता मी केलंय पुणे युनिव्हर्सिटी. आता मी टाकलेलं आहे पुणे. तर लिस्ट बघू आपण केवढी येते. इन्स्टिट्यूट येत नाही आहे. आता आपल्याला दुसरं टाकावं लागेल, म्हणजे आपण काहीतरी टाकण्यात चुकलो. सो इथं CSE टाकलं मी फक्त. आणि आता मी इथे सर्च केलं इन्स्टिट्यूट. काही कॉलेजेस आले नाही. काही काही कॉलेजेस मध्ये CSE नाव आहे, काही काही कॉलेजेस मध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग असं नाव आहे. तर मी कम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं आणि सर्च केलं. आता तुमच्याकडे बघा 59 कॉलेजेस आलेले आहे. कळतोय फरक, काय सिलेक्ट करायचं ही गोष्ट मात्र खूप जास्त मॅटर करते. त्याशिवाय तुम्हाला कॉलेजेसच येणार नाही आहे. सो इथे बघा, मला आलेलं आहे अवसारी गव्हर्नमेंट कॉलेज, मॉडर्न आलेलं आहे, JSPM. सो मी मराठवाड्याला ऍड केलं, सिंहगडला ऍड केलं. त्याच्यानंतर DY पाटीलला आपण PICT ला ऍड केलं, DY पाटीलला कुर्डी ऍड केलं, AISSMSS ऍड केलं. बस, बरेच ऑप्शन्स आपण ऍड केलेले आहेत. आपल्याला जायचंय वरती ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स. ते केल्यावर खाली बघा हे आपले चारीचे चारही ऑप्शन्स ऍड झालेले आहेत. ठीक आहे. असेच तुम्हाला 150 कॉलेजेस टाकायचे आहेत. जो तुमचा CETचा पोर्टल असतो तो फक्त आणि फक्त अर्धा तास ते 45 मिनिटच ओपन असतो. जर तुम्ही अर्धा तास आणि 45 मिनिटच्या वर गेला तर तो पोर्टल डायरेक्ट बाहेर फेकतो. कॅप राऊंडची मुदत अशी 10 आणि 12 दिवस नसणार आहे. जी ऍप्लिकेशन फॉर्मची होती तो फक्त 2.5 दिवसच ओपन असतो. म्हणून तुम्हाला हे एवढे 150 कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत. तुम्हाला आम्ही फॉर्म फिलिंग मध्ये देखील मदत करणार आहोत. असे जर काही कॅन्डिडेट्स असतील ज्यांना फॉर्म नाही भरता येते आणि जर तुम्हाला आमच्याकडून फॉर्म भरून घ्यायचा असेल, त्याचं देखील आपल्याकडे पॅकेज आहे. कुठल्याही गोष्टीची टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाहीये. सेव्ह आणि प्रोसीड मी केलं. आता मला प्रेफरन्स द्यायचंय. PICT ला 1 दिलं प्रेफरन्स, AISS थाडोमलला 2 दिलं, त्याच्यानंतर DY पाटीलला कुर्डीला 3, AISSMS ला 4, मराठवाड्याला 5, सिंहगडला 6. ठीक आहे. सेव्ह आणि प्रोसीड केलं. तिथे तुम्ही हे तिन्ही ऑप्शन्स वापरू शकता आणि मग सेव्ह आणि प्रोसीड करू शकता. सेम या स्टेपला तुम्ही याल, प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म कराल, विचाराल ते तुम्हाला की खरंच करायचंय का, तर तुम्ही हो बोलणार, मग ते कन्फर्म होऊन जाणार. तुम्हाला पासवर्ड आणि OTP या सगळ्या गोष्टी ते विचारणार. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला OTP येणार तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला. OTP टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, ऑप्शन फॉर्मला कन्फर्म करायचंय. याला आपण म्हणतो एक प्रॉपर ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याची फिलिंग. आय डोंट थिंक ही फिलिंग तुम्हाला कुठला पण प्लॅटफॉर्म देत असेल. सो ऑप्शन फॉर्म भरायचा कसा हे पण आज आपण शिकलेलो आहे. आणि ऑप्शन फॉर्म भरताना लागतं काय, म्हणजे प्रेफरन्स लिस्ट ती काढायची कशी का तुमच्या पर्सेंटाईल वरती. आणि पर्सेंटाईल वरती लिस्ट काढायसाठी तुम्ही काय करू शकता, जो आपला 299 चा जो पॅकेज आहे जो फक्त आजसाठी असणार आहे
उद्या परत त्याची किंमत 499 म्हणजेच 500 रुपये होणार आहे. फक्त आज जेवढेही लोक जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी एक ऑफर म्हणून आपण ते 300 रुपयाला देणार आहोत. 300 रुपयाला तुम्हाला 150 कॉलेजेस मिळणार आहेत. सो पैसे न बघता लिस्ट वरती जास्त फोकस केलं तर ते तुम्हाला जास्त बेनिफिशियल असेल. आता आपले टोटल जे आहेत ते 3 पॅकेजेस आहेत. एक पर्सनल काउन्सिलिंग ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 to 1 टिल एंड प्रत्येक मदत मिळणार आहे. पर्सनली 1 to 1 तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. त्याला आपण पर्सनल काउन्सिलिंग बोलतो. एकदा परत मी प्रत्येकाला लिस्ट टाकून आपला वेबसाईट जे आहे रेफरन्स लिस्टचा ते मी परत एकदा लिंक शेअर केली आहे. असं कोणी असेल ज्याने अजूनपर्यंत लिस्ट नसेल भेटली, लेटेस्ट मेसेज मी आता एक केलेला आहे ज्याच्यामध्ये लिंक आहे. ती लिंक प्लीज सगळेजण कॉपी करा. नंबर देखील तुम्ही कॉपी करू शकता आणि मग परत रिच आउट पण होऊ शकता. काही प्रॉब्लेम आला वी आर देअर टू हेल्प यू. पर्सनल काउन्सिलिंग साठी वरती एक नंबर आहे मैथिली माने 957999 वाला. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मग तुम्ही तुमचं एकदा पेमेंट वगैरे झालं तुम्ही मग माझ्यापर्यंत रिच आउट होऊ शकता. ओके, थँक्यू एव्हरीवन. काही प्रॉब्लेम असेल तुम्ही आमच्याशी रिच आउट होऊ शकता. नो वरीज. थँक्यू.